नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई सोयमध्ये तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आजचं लेक्चर अतिशय महत्त्वाचं आहे कारण आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना अवघड जाणारा विषय म्हणजेच अर्थशास्त्र, सरळ सेवेसाठी सुद्धा अर्थशास्त्र किती महत्त्वाचे आहे, एक प्रश्न सरळ सेवेसाठी किती महत्त्वाचा आहे, जे आपल्याला आपल्या ड्रीम पोस्टच्या जवळ नेण्यापासून आपल्याला काय करतं रोखतं। त्याच्यामुळे हा विषय मला वाटलं की विद्यार्थ्यांना आपल्या भाषेत, आपल्या दैनंदिन भाषेत, आपण ज्या भाषेत जगतो त्या भाषेमध्ये जर इकॉनॉमिक्स समजलं तर किती सोपं होऊन जाईल। जसं मी शिकले तसं मलाही वाटतं की तुमच्यापर्यंतही सगळ्या गोष्टी इझिली पोहोचाव्या। त्यासाठी मी अर्थशास्त्राच्या सरळ सेवेसाठी नोट्स तयार केलेले आहेत। त्या नोट्समध्ये ते जर नोट्स तुम्ही रेफर केल्या तर तुमचं 100% अर्थशास्त्र या विषयाबाबतीत तरी तुमचे प्रश्न काय येतील, 100% बरोबर येतील। कारण मी त्यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या विचारलेल्या आहेत मी ॲनालिसिस करून विचारलेल्या गोष्टी पण ॲड केल्यात आणि ज्या गोष्टी ते विचारू शकतात ह्या गोष्टी सुद्धा मी त्याच्यामध्ये नोट्समध्ये ॲड केलेल्या आहेत। आणि मी हे लेक्चर थ्रू तुम्हाला एक्सप्लेन सुद्धा करणार आहे या नोट्स। आणि तुम्ही सगळे लेक्चर व्यवस्थित बघितले तर अर्थशास्त्र विषयाचे नक्कीच तुमचे सगळे मार्क्स तुम्हाला मिळतील। चला बघूया आपल्या नोट्सचं स्ट्रक्चर कसं आहे। ह्या अशा प्रकारच्या आपल्या नोट्स आहेत मित्रांनो। याच्यामध्ये मी महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करण्याचा याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे। तुम्ही अर्थशास्त्राचा अभ्यास मित्रांनो आपण कुठल्या एक्झामसाठी करतो त्याच्यानुसार त्याचा अभ्यास काय होतो डिपेंड असतो। म्हणजे जर तुम्ही राज्यसेवेचा ग्रुप ए च्या पोस्टचा जर अभ्यास करत असाल तर तुम्हाला नोट्स वाचून नाही चालणार। मग त्याच्यासाठी तुम्हाला संदर्भ बुक जसे की देसले सरांचं पुस्तक आहे, कोळंबे सरांचं पुस्तक आहे, हे पुस्तक तुम्हाला वारंवार वाचावं लागेल, डिटेल वाचावं लागेल, डिटेल कन्सेप्ट करावं लागतील, तेव्हा त्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित कळतील। पण जर आपण ग्रुप बी आणि ग्रुप सी वर्ग 2 आणि वर्ग 3 चे जर पोस्टचा अभ्यास करणार असू तर आपल्याला कसं एवढं डिटेल जाण्याची गरजच नाहीये तर कशाला एवढा डिटेल अभ्यास करायचा, नाही का। त्याच्यामुळे आपण ज्या बेसिक गोष्टी आहेत ज्या एक्झाममध्ये विचारतात, ज्या वरवर त्या विचारल्या जातात, करंट ओरिएंटेड ज्या गोष्टी विचारल्या जातात त्या मी या नोट्समध्ये पूर्णपणे इन्क्लूड केलेल्या आहेत। अर्थशास्त्र विषयात म्हणजे घटक अभ्यास आहे त्याला महत्त्व दिलं पाहिजे तुम्ही। जास्त घटक जे आहेत ते म्हणजे बेरोजगारी, दारिद्र्य, GDP, GNP, लोकसंख्या, हे जे काही निर्देशांक तयार होतात, भारताचा क्रमांक त्याच्यामध्ये कितवा आहे, लोकसंख्येचं भूगोलमध्ये आणि अर्थशास्त्रामध्ये मग लोकसंख्या घटक किती महत्त्वाचा आहे ते पण आपण केला पाहिजे। त्यानंतर परीक्षेचं स्तर जर 12वीचा असेल, आता आपलं सरळ सेवेचं स्तर अर्थशास्त्राचा 12वी आहे, मग त्याच्यामध्ये एवढं खोलात जायचं आपल्याला काही गरज नाही, वन लाइनर क्वेश्चन आपल्याला विचारले जातात। त्याच्यामुळे कसं आपण शॉर्टकट पद्धतीने, सोप्या पद्धतीने आणि कसं ह्या नोट्स रेफर करून पूर्णपणे आपण अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास करूया। चला आपण स्टार्ट करूया आपल्या नोट्स पासून। आपलं पहिलं काय सांगितलंय, अर्थशास्त्र ही संज्ञा कोणत्या ग्रीक शब्दापासून तयार झाली आहे, कोणत्या, आयकोनोमिया या ग्रीक शब्दापासून बनली असून कौटुंबिक व्यवस्थापन असा त्याचा काय होतो जनरल अर्थ होतो। जनरल काय अर्थ होतो, कौटुंबिक व्यवस्थापन असा त्याचा अर्थ होतो। अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र आहे, सामाजिक आहे ते। अर्थशास्त्र हा विषय मित्रांनो पहिले राज्यशास्त्राचा विषय म्हणूनच भाग म्हणूनच त्याला मानलं जायचं, पण नंतर ॲडम स्मिथ आले, ॲडम स्मिथला अर्थशास्त्राचे जनक म्हणले जातात। ॲडम स्मिथला असं वाटलं की अर्थशास्त्र हा एक वेगळा टॉपिक आहे, एक वेगळा विषय आहे, त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, अर्थशास्त्र हा वेगळा विषय म्हणून त्याला वाटलं आणि त्यांनी काय केलं, अर्थशास्त्र म्हणजे काय सांगितलं, संपत्तीचं शास्त्र आहे। मग अर्थशास्त्र आपण कसा वेगळा विषय आता समजतो का, कोणामुळे, ॲडम स्मिथमुळे। आणि ॲडम स्मिथचा फोटो, ॲडम स्मिथला काय म्हणतात, अर्थशास्त्राचे जनक म्हटलं जातं। अर्थव्यवस्था व्यवस्थित संबंधित असल्याने त्याला राजकीय अर्थशास्त्र म्हणून सुद्धा ओळखले जातं। अर्थशास्त्र म्हणजे अमर्याद गरजा आणि मर्यादित म्हणजेच पर्यायी उपभोग साधने यांच्या संबंधित केल्या जाणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास। म्हणजे ज्या अमर्याद गरजा आहेत, आपल्याला कार पाहिजे असते, आपल्याला
वेगवेगळ्या आपल्या हे असतात, इच्छा असतात, हे पाहिजे ते पाहिजे, आणि आपल्याकडे काय उपयोगी साधने, जे गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत, जसं आपल्याला पाणी गरजेचं आहे, अन्न गरजेचं आहे, मग गरजेच्या वस्तू आणि ज्या अमर्याद गरजा यांच्या संबंधित केल्या जाणारे जो मानवी वर्तन आहे, मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र सुद्धा अर्थशास्त्राला म्हटलेलं आहे. सनातनवादी अर्थतज्ञ ॲडम स्मिथ यास अर्थशास्त्राचा जनक म्हणून ओळखलं जातं. अर्थशास्त्राची व्याख्या, अर्थशास्त्र म्हणजे काय, संपत्तीचे शास्त्र, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि अजून ॲडम स्मिथनी काय म्हटलेले, जो प्रश्न एक्झाम मध्ये विचारला जातो, काय त्यांनी काय म्हटलेलं आहे, हस्तक्षेप, भांडवलशाही हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था, हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था, म्हणजेच याला कोणता शब्द वापरलाय त्यांनी, लायझेस फेअर नावाचा शब्द त्यांनी यूज केलाय. कोणत्या अर्थव्यवस्थेसाठी, भांडवलशाही अर्थव्यवस्थेसाठी, भांडवलशाही अर्थव्यवस्था. मी तुम्हाला पुढे डिटेलमध्ये सांगेल की भांडवलशाही, समाजवादी या अर्थव्यवस्था काय असतात आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेसाठी त्यांनी कोणता शब्द वापरलाय, लायझेस फेअर. हा क्वेश्चन भरपूर एक्झाम मध्ये विचारलाय, म्हणून तुम्ही व्यवस्थित पण लक्षात ठेवा. आणि त्याचा अर्थ काय होतो, हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था. हस्तक्षेप कोणाचा, गव्हर्नमेंटचा हस्तक्षेप ज्या अर्थव्यवस्थेमध्ये नसतो त्याला कोणती म्हणतात, भांडवलशाही अर्थव्यवस्था. आणि त्याला त्यांनी काय नाव दिले, ॲडम स्मिथनी लायझेस फेअर नाव दिले. ओके, चलो आगे. आता प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक, याच्यावर पण जोड्या लावायला प्रश्न विचारतात किंवा वन लाईनर प्रश्न आपल्या सर्वसाधारण एक्झाम मध्ये विचारले जातात. अर्थशास्त्र नावाचं पुस्तक कोणाचं आहे, विष्णुगुप्त चाणक्य यांचं आहे. कोणाचं, विष्णुगुप्त चाणक्य यांचं आहे. त्यानंतर अर्थशास्त्राची मूलतत्वे हे पुस्तक कोणाचं आहे, ॲडम स्मिथ यांचं आहे. कोणाचं, अर्थशास्त्राची मूलतत्वे ॲडम स्मिथचं आहे. अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्व कोणाचं, राष्ट्राची संपत्ती कोणाचं आहे, ॲडम स्मिथचं. यस, ॲडम स्मिथचं सगळ्यात फेमस पुस्तक आहे कोणतं, राष्ट्राची संपत्ती म्हणून आहे. याच्यावरती प्रश्न येऊन गेलाय, ॲडम स्मिथचं आहे हे कोणतं, राष्ट्राची संपत्ती. आणि अर्थशास्त्राची मूलतत्वे हे कोणाचं आहे, अल्फ्रेड मार्शल यांचं आहे. कोणाचं, अल्फ्रेड मार्शल यांचं आहे. अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्व कोणाचं आहे, प्राध्यापक रॉबिन्स यांचं आहे. त्यानंतर भारतातील दारिद्र्य, दांडेकर आणि रथ यांनी काय केले, भारतातले दारिद्र्याची स्थिती, दारिद्र्याचे आकडे मांडलेले आहेत. हे दारिद्र्य टॉपिक मध्ये आपण डिटेलमध्ये बघूया. हा प्रश्न येऊन गेला मित्रांनो, हे महत्वाचं आहे. हे आणि हे दोन, राष्ट्राची संपत्ती ॲडम स्मिथ आणि प्लॅनिंग अँड द पुअर हे कोणाचं आहे, प्राचार्य मिन्नास यांचं पुस्तक आहे. प्लॅनिंग अँड द पुअर हे सुद्धा एक्झाम मध्ये विचारून झाले आणि हे सुद्धा विचारून झाले, परत पण विचारू शकतात. पुढे अर्थव्यवस्थेचे विभाजन 3 गटामध्ये केलं जातं. कोणतं, खाजगी क्षेत्र, सरकारी क्षेत्र आणि संयुक्त क्षेत्र. ओके, खाजगी क्षेत्र काय असतं मित्रांनो, खाजगी क्षेत्रामध्ये जी उत्पादनाची साधने असतात, उत्पादनाची साधने म्हणजे कोणती, कामगार, नफा, भांडवल, गुंतवणूक, जी काही उत्पादनाची साधने असतील, ती उत्पादनाची साधण्याची जी मालकी आणि जे व्यवस्थापन आहे त्याचे जे सगळे कोणाच्या अंडर येत असेल, कोणाची त्याच्यावर मालकी असेल, तर जर खाजगी मालकी असेल, एखाद्या खाजगी व्यक्तीची मालकी असेल, म्हणजे त्याच्यामध्ये सरकारची मालकी नसेल, खाजगी व्यक्तीची मालकी असेल, खाजगी स्वरूपाची म्हणजेच कसं सगळं खाजगी संस्थाकडे असेल, तर मग कसं खाजगी स्वरूपाची म्हणजेच कसं मालकी खाजगी संस्थाकडे दिलेली असेल, तर मग ते कुठलं क्षेत्र झालं, खाजगी क्षेत्र झालं. सरकारी क्षेत्र, खाजगी क्षेत्र झालं म्हणजे कुठली अर्थव्यवस्था झाली, मग ती जसं मी तुम्हाला पूर्वी सांगितलं की सरकारचा हस्तक्षेप नसेल तर कुठली अर्थव्यवस्था असते, भांडवलशाही अर्थव्यवस्था असते. तर मग खाजगी क्षेत्र म्हणजेच खाजगी क्षेत्राचा हस्तक्षेप असणे आणि सरकारचा हस्तक्षेप नसणे म्हणजे कुठली अर्थव्यवस्था, खाजगी क्षेत्र म्हणजेच कुठली अर्थव्यवस्था झाली, मग ही भांडवलशाही अर्थव्यवस्था झाली. कुठली, भांडवलशाही अर्थव्यवस्था. आणि सरकारी क्षेत्र म्हणजे उत्पादनाची साधने, मालकी, व्यवस्थापन कोणाद्वारे केलं जातं, सगळं सरकारद्वारे केलं जातं. मग या अर्थव्यवस्थेला कुठली अर्थव्यवस्था म्हणतात,
समाजवादी. कुठली अर्थव्यवस्था? समाजवादी. समाजवादी अर्थव्यवस्था, ज्याच्यामध्ये जी कुठे आहे? चायनामध्ये आहे मित्रांनो. चायनामध्ये, रशियामध्ये कुठली अर्थव्यवस्था आहे? समाजवादी अर्थव्यवस्था, ज्याच्यामध्ये पूर्ण मालकी कोणाची असते? सरकारची मालकी असते आणि सरकारी क्षेत्राचं काय असतं? त्याच्यामध्ये हस्तक्षेप असतो. संयुक्त क्षेत्र, आता दोघांचं कॉम्बिनेशन, खाजगी क्षेत्र आणि सरकारी क्षेत्र दोघांचं कॉम्बिनेशन कुठे असतं? जी उत्पादनाची साधने आहेत तिची मालकी कोणाकडे असते? दोघांकडे 50-50% असते. गव्हर्नमेंटकडे 50% आणि खाजगी व्यक्तीकडे 50%. म्हणजे संयुक्तपणे ते काय करतात? कुठलाही व्यवसाय असो, कुठलेही उद्योग असो ते चालवतात. त्याच्यामुळे संयुक्त क्षेत्र म्हणजेच कुठली अर्थव्यवस्था? मग मिश्र अर्थव्यवस्था. मिश्र. आणि भारत कोणत्या अर्थव्यवस्थेचा पुरस्कर्ता आहे? मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कर्ता आहे. मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कर्ता कोण आहे? भारत. कारण भारतात काय आहे? संयुक्त क्षेत्र आहे. उत्पादनाची साधने, मालकी, व्यवस्थापन खाजगी सरकारी दोघांचं मिळून चालवलं जातं. त्याच्यामुळे संयुक्त क्षेत्र, मिश्र अर्थव्यवस्था भारतात आहे. ॲडम स्मिथनी सुद्धा भांडवलशाही अर्थव्यवस्था पुरस्कार केलेला आहेच. त्याचबरोबर त्यांनी मिश्र अर्थव्यवस्था सुद्धा पुरस्कार केलेला आहे. अर्थव्यवस्थेचे मुख्य प्रकार किती पडतात? आता बेसिक प्रश्न विचारू शकतात की भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय, समाजवादी म्हणजे काय, मिश्रक म्हणजे काय. तुम्हाला 2-3 लाईनमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन देऊन ABCAB असे पण प्रश्न विचारतात. त्याच्यामुळे आपल्याला बेसिक ज्या गोष्टी आहेत ना मित्रांनो अर्थव्यवस्थे रिलेटेड, ज्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात, हे आपल्याला काय माहिती पाहिजेत. त्याच्यामुळे भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय? तुम्हाला आता मागच्या स्लाइडवर मी सांगितलं, मागच्या पेजवर पण सांगितलं, तुम्हाला त्याच्यावरून क्लिअर झालं असेल की भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय. या अर्थव्यवस्थेत उत्पादन साधने यांची मालकी आणि व्यवस्थापन कोणाकडे असते? खाजगी व्यक्तीकडे असते. खाजगी संस्थांकडे नियंत्रण असतं आणि उत्पादकाचा मुख्य हेतू काय असतो? जास्तीत जास्त नफा कमावणे इथे उद्देश असतो. याच्यामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये काय असतं? कॉम्पिटिशन असतं. स्पर्धा असल्यामुळे काय होतं? दर्जेदार वस्तू ज्या ग्राहकांना पाहिजे त्या वस्तू तयार केल्या जातात. आणि याच्यामध्ये मग नुकसान काय असेल? भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं नुकसान काय असेल? नुकसान हे असेल की याच्यामध्ये व्यक्तीचं कल्याण काय होतं? दुर्लक्ष केलं जातं व्यक्तीच्या कल्याणाकडे. जसं की समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये काय होतं? व्यक्तीचं कल्याण बघितलं जातं, त्याद्वारे उत्पादन उद्योग तयार केले जातात. पण जे भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे याच्यामध्ये व्यक्तीच्या कल्याणाकडे काय केलं जातं? दुर्लक्ष केलं जातं. आणि समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये काय? व्यक्तीचं कल्याण, सरकार असतं याच्यामध्ये. त्याच्यामुळे याच्यामध्ये कसं व्यक्तीचं कल्याणाचा सुद्धा उद्देश असतो आणि याच्यामध्ये संपूर्ण नियंत्रण शासनाचं असल्यामुळे नफा कमावणे याचा उद्देश असू शकतो का? नाही. नफा कमावणे हे याचा उद्देश नाही. नफा नाहीये. नफा कमावणे कोणाचा उद्देश असेल? मग भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा. आणि मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? तुम्हाला सांगितलं, खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही क्षेत्राचं काय असतं? याच्यामध्ये सहअस्तित्व असतं. दोघांचं काय असतं? कॉम्बिनेशन असतं. यामध्ये नफा व सामाजिक कल्याण यांचा काय साधला जातो? समन्वय साधला जातो. याच्यामध्ये सामाजिक कल्याण पण आहे, नफा पण आहे. जसे की आपला भारत कशामध्ये येतो? मग मिश्र अर्थव्यवस्थामध्ये. भारत सोबत कोण आहे? स्वीडन आहे, ऑस्ट्रेलिया यांची अर्थव्यवस्था सुद्धा आहे. ओके. संयुक्त क्षेत्राचं काही वर्गीकरण दिलेलं आहे याच्यामध्ये. पर्चेसिंग प्रायव्हेट पार्टनरशिप, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, बिल्ट ऑपरेटर ट्रान्सपोर्ट, बिल्ट ओन ऑपरेटर ट्रान्सपोर्ट, बिल्ट ओन ऑपरेट आणि बिल्ट ऑन लेज ट्रान्सफर. आता क्षेत्रानुसार विभाजन आपण अगोदर कशानुसार बघितलं होतं? हे 3 अर्थव्यवस्थेचे काय बघितले होते? प्रकार बघितले होते. आणि आता क्षेत्रानुसार अर्थव्यवस्थेचं 3 गटात विभाजन केलं जातं. क्षेत्रानुसार मग प्राथमिक क्षेत्र म्हणजे कुठलं क्षेत्र येणार? प्राथमिक क्षेत्र म्हणजे असं क्षेत्र ज्याच्यामध्ये काय होतं? डायरेक्ट आपल्याला निसर्गाद्वारे उत्पादन प्राप्त होतं. निसर्गाद्वारे ज्याच्यासाठी आपल्याला काही प्रोसेस करावी लागत नाही, काही कशाची स्थापना करावी लागत नाही. जसं की नॅचरली आपल्याला ज्या गोष्टी मिळतात, जसं की नॅचरली आपल्याला शेतीतून जे काही आपल्याला उत्पादन मिळतं ते कसं मिळतं? नॅचरली मिळतं. जसं दूध आहे,
आपलं पशुपालन आहे, शेती आहे, काय कुक्कुटपालन आहे, म्हणजे जे शेतीशी निगडीत जे शेती संलग्न सुद्धा म्हणतात त्याला, काय शेतीशी संलग्न, शेतीशी संलग्न अर्थव्यवस्था, शेतीशी संलग्न अर्थव्यवस्था सुद्धा याला काय म्हटलं जातं, कोणाला, प्राथमिक क्षेत्राला. प्राथमिक क्षेत्र कसं असतं, मग डायरेक्ट नेचर पासून आपल्याला जे प्राप्त होतात त्या अर्थव्यवस्थेला काय म्हणणार आपण, प्राथमिक क्षेत्राची. जवळपास 16.1% काय असतं त्याच्यामध्ये, शेती क्षेत्र असतं. आणि खाणकाम, जंगल हे सुद्धा कशात येणार मग, प्राथमिक क्षेत्रामध्ये. द्वितीय क्षेत्रामध्ये काय होणार, द्वितीय क्षेत्रामध्ये उद्योग येणार. उद्योग कसे येणार, प्राथमिक क्षेत्रावरून जे काही माल, कच्चा माल मिळणार, प्राथमिक क्षेत्राचं जे काही उत्पादन असणार, त्या उत्पादनावर प्रोसेस करून, त्याच्यावर प्रक्रिया करून, त्याच्यावर जर प्रक्रिया करून एखादा नवीन उद्योग जर स्थापन होत असेल तर ते उद्योग कशामध्ये येणार मग, द्वितीय क्षेत्रामध्ये होणार. जसं की कारखाने, जलविद्युत पुरवठा, नैसर्गिक वायू, बांधकाम. ह्या बांधकाम कशामध्ये येतं, द्वितीय क्षेत्रामध्ये येतं. मग याच्यावर जर प्रक्रिया करून कुठले द्वितीय क्षेत्र तयार होणार, प्राथमिक क्षेत्रावर प्रक्रिया करून कुठलं, द्वितीय क्षेत्र तयार होणार. त्यानंतर तृतीय क्षेत्र, तृतीय क्षेत्रामध्ये या दोघांना, प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्रांना पूरक अशा सेवा प्रदान केल्या जातात. सेवा क्षेत्र कशात येणार मग, तृतीय क्षेत्रामध्ये. जसे की आता सपोज दुधाचं उत्पादन केलं, दुधाचं उत्पादन करून कंपनीमध्ये त्याच्यावर प्रोसेस करून विविध पदार्थ बनवले, जसं पनीर, दुधापासून जे काही वेगवेगळे पॅकेट फूड बनवले जातात ते कसं मग द्वितीय क्षेत्रामध्ये येणार, कारखाने वगैरे त्याचे. आणि याच्या वाहतुकीसाठी लागणारे जे काही गोष्टी आहेत त्या वाहतूक कशामध्ये येणार, वाहतूक आणि दळणवळण, वाहतूक आणि दळणवळण सेवा, जे त्याच्यासाठी याला पूरक ज्या सेवा आहेत त्या कशात येणार, तृतीय क्षेत्रामध्ये येणार. ओके. तसं वित्त, मनोरंजन, हॉटेल, व्यापार, बँका, विमा, आरोग्य आणि शिक्षण सुद्धा काय आहे, सेवा आहे. तर हे सगळे काय झाले, आपल्या अर्थव्यवस्थेचे 3 प्रकारात विभाजन झाले. आपली भारताची अर्थव्यवस्थेबाबत आपल्याला विचार करायचा झाला तर आपली भारतीय अर्थव्यवस्था कशी आहे, मिश्र आहे, संमिश्र आहे. यामध्ये अर्थव्यवस्था पूर्णपणे विकसितही नाही आणि मागासलेलीही नाही. त्यामुळे या अर्थव्यवस्थेला कुठली अर्थव्यवस्था म्हणतात, विकसनशील अर्थव्यवस्था. आपली अर्थव्यवस्था कशी आहे, विकसनशील आहे. आपण विकसित अर्थव्यवस्थेच्या दिशेने काय मूव्ह होतो आहे, आपण तिकडे चालत आहोत. पण आपण अजून विकसित झालो का, नाही. आपण कसे आहेत, विकसनशील गटात आहे सध्या. भारतीय अर्थव्यवस्थेचा जागतिक अर्थव्यवस्थेत किती वाटा आहे, 2.42% वाटा आहे भारतीय अर्थव्यवस्थेचा जागतिक अर्थव्यवस्थेत. जागतिक व्यापारातील भारताचा हिस्सा घटता असून सध्या तो किती आहे, 1.5% इतका आहे. जागतिक व्यापारामध्ये भारताचा हिस्सा सातत्याने काय आहे, घटत आहे. कोणत्या स्वरूपाचा असा प्रश्न येऊ शकतो की वाढता आहे, घटता आहे, की जेवढा होता तेवढाच आहे. तर कसं, कोणत्या स्वरूपाचा आहे, आपला घटत्या स्वरूपाचा आहे आणि सध्या तो किती, 1.5% इतका आहे. जन्मदर, जन्मदर काय असतो, जन्मदर एका वर्षात प्रति 1,000 लोकसंख्येमागे जन्माला येणाऱ्या बालकांची संख्या किती, प्रति 1,000 लोकसंख्येमागे. हे महत्वाचं आहे. त्यानंतर मृत्यूदर सुद्धा एका वर्षात प्रति 1,000 लोकसंख्येमागे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या. हे 1,000, हे पण 1,000, पण माता मृत्यूदर किती, 1,00,000 लोकसंख्येमागे. हे कसं आहे, एक वेगळं आहे नाही, हे कसं आहे, नोटेबल आहे. आपण नोट करून ठेवायला पाहिजे की माता मृत्यूदर हे 1,00,000 लोकसंख्येमागे मोजलं जातं. जन्मदर, मृत्यूदर आपले कसं 1,000 मागे मोजलं जातं. आणि जीवित प्रमाण म्हणजे काय, जीवित प्रमाण म्हणजेच आपली जी लाईफ आहे. जन्मदर आणि मृत्यूदर या दोघांची जर वजाबाकी केली तर काय येतं, जीवित प्रमाण दर. जन्मदर व मृत्यूदर यांच्या प्रमाण म्हणजेच काय, जीवित प्रमाण दर. याला जगण्याचा दर सुद्धा म्हणतात. हा दर लोकसंख्येतील खरी वाढ दर्शवितो. जीवित प्रमाणचा फॉर्म्युला काय, मग जन्मदर आणि मृत्यूदरची वजाबाकी केली तर काय येतं, जीवित प्रमाण येतं. ओके. त्यानंतर दारिद्र्य. आजच्या टॉपिकमध्ये आपण बेसिक गोष्ट अर्थव्यवस्थेच्या बघितल्या. दारिद्र्य हा टॉपिक आपण काय डिटेलमध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. होप तुम्हाला आजच्या लेक्चरमधले जे बेसिक गोष्टी आहेत आपल्या अर्थव्यवस्थेच्या त्या कळाल्या असतील.
ही नोट्स वाटलं तर मी तुम्हाला काय करते, अपलोड करून देईल, त्याच्यामध्ये तुम्ही वाचून घेऊ शकता की नंतर तुम्ही रिवाइज करू शकता काय आहे काय नाही. एकदा व्यवस्थित परत एकदा तुम्ही याला काय करा, रिवाइज करा, तुमच्या गोष्टी व्यवस्थित लक्षात येतील. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय बघूया, दारिद्र्य हा टॉपिक डिटेलमध्ये बघूया. धन्यवाद.